आज आपण बनवत आहोत कांदे पोहे। कांदे पोह्यांसाठी लागणारे साहित्य: पोहे हे 10 मिनिटं अगोदर, पाव किलो पोहे आहेत, 10 मिनिटं अगोदर धुवून घेतलेत। 2 बारीक चिरलेले मध्यम आकाराचे कांदे, कढीपत्ता, शेंगदाणे, बटाटा, ओलं खोबरं, कोथिंबीर, थोडंसं जिरं, मोहरी, हळद, साखर, मीठ। आता तर चला स्टार्ट करूया पोहे बनवायला। आता आपण थोडंसं तेल घेऊया। 2 पळ्या तेल घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये। ते थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा आपण बारीक चिरलेला बटाटा आहे, काचऱ्यांसारखा बटाटा चिरायचा आहे, तो आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि याला चांगलं ब्राऊन फ्राय करून घेऊ आणि त्याला मग काढून घ्यायचं आहे। थोडंसं बटाटे फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे शेंगदाणे। आता बटाटे थोडे फ्राय झाले आहेत, जसे तुम्ही बघू शकता ब्राऊन झाले। आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून ते सुद्धा थोडेसे फ्राय करून घ्यायचे। तर शेंगदाणा आणि बटाटा छान असे फ्राय झालेत। आता आपण ते काढून घेऊ। आता शेंगदाणा बटाटा त्याच तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकतोय मिरची बारीक चिरलेली, ओल्या मिरची असल्यामुळे आपण आता कांदा आणि कढीपत्ता एकत्र टाकून घेऊ। कांदा असा छान गुलाबी परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर ते लवकर शिजायला मदत होते। आता कांदा छान परतून झालाय। यामध्ये आपण आता टाकायचे छोटा चमचा टेबलस्पून हळद। आपण हळद सुद्धा छान परतून घेतली आहे। या स्टेजला मी टाकते कोथिंबीर, कारण त्याचा मग पोह्यांना छान असा सुगंध येतो। आता ह्यामध्ये आपण पोहे, बटाटा आणि शेंगदाणा टाकून घेऊ। 1 चमचाभर साखर आणि चवीपुरतं मीठ। आता आपले पोहे परतून झालेत। आता ह्याच्यावरती आपण 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊ। 2 मिनिटं वाफ काढून झाली आहे। आता आपण ह्यामध्ये टाकू ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपले पोहे तयार आहेत सर्व करण्यासाठी। आता आपले कांदे पोहे रेडी आहेत। गरमागरम चहा बरोबर कांदे पोहे सर्व केलेत। आता